गुड मॉर्निंग गाइस। सो आज सैटरडे है और हम लोग जा रहे हैं अपने ऑफिस आरसीपी आफ्टर सो लॉन्ग टाइम। काका ऐकत नाही, काका सेफ गेट। शनिवारी असा हा रस्ता खाली भेटतो, भरपूर मजा येते खाली रस्त्यावर चालवायला, नाहीतर बघावं तेव्हा भरलेलाच असतो। आणि एक प्लस पॉईंट आहे, जर तुम्ही लेट निघालात आता जसं मी 10:15 निघालो आहे त्या हिशोबाने हा रस्त्याला भरपूर खाली भेटतो हा रस्ता। किती मस्त स्मूथली तुम्ही गाडी चालवत असाल, पण शेवटी सिग्नल हा येतोच, डायव्हर्जन येतच। हे आलं तुर्भे स्टेशन। तुर्भे स्टेशनच्या इथे ह्या पॅचपासून भरपूर ट्रॅफिक असते नेहमी, भरपूर म्हणजे लाईन हळूहळू गाड्या जात असतात। बघा शनिवारी आरामशीर आपण जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नसतो शनिवारी। रस्ता मोकळा दिसला का गाडी पळवायची नाही, फील करायचं, जर्नीचा मजा घ्यायचा। ऑफिस कम्युटिंग इज ऑल्सो हॅपी जर्नी। ओके, ऑफिस कम्युटिंग करताना पण तुम्ही आनंद घेऊ शकतात जर रस्ते असे असतील जिथं ट्रॅफिक कमी असेल आणि गाड्या स्मूथली जात असतील। पळून काय फायदा नाही ना, लवकर 10-15 मिनटं लवकर जाऊन काय करणार, सेफली जायचं, एन्जॉय करत जायचं। ही ट्रेन आणि आम्ही दोघे पण चाललो आहे कोपरखैरणे स्टेशनला। मी जेव्हा ट्रेनमध्ये असतो तेव्हा रोड बघतो, आता रोडवरती आहे तर ट्रेन बघतो आहे। आज ट्रेन हरली आहे, हळूहळू जात होती, काय माहिती सिग्नल लागला असेल। हा जरा पॅच रिस्की आहे, इथे गाड्या स्लो डाऊन होतात, घाई करायची नसते, लेन चेंज करताना प्रॉपर सिग्नल द्यायचा। तसे इथे मोस्टली कोण फॉलो करत नाही, पण आपण द्यायचा। हा आला तो ब्रिज, पनवती ब्रिज, ज्यावर मी एवढी वर्ष गाडी चालवली, पण बरोबर मागच्या वर्षी ऑगस्टला 2025ला पडलो आणि असा ट्रक होता एक मोठा व्हाईट कलरचा, या स्पॉटला उडवलेला। मला चुकी त्याची नव्हती, चुकी रिक्षावाल्याची होती। रिक्षावाल्याने मला इथून ठोकला या साईडला फर्स्ट, आणि तो ट्रक जसा हा सेकंड लेनला आहे लेफ्ट लेनला, तो फर्स्ट लेनला होता। फर्स्ट लेनला गाड्या का चालवतात हॅवी काय माहिती नाही। जर तुम्हाला एखादी गाडी 50च्या स्पीडला उडवते, ट्रक असेल जो तुम्हाला 40 ते 50च्या स्पीडला उडवतोय, तर नशीब आहे की मी वाचलो त्याच्यातून। मी त्या ट्रकच्या खाली जाणार होतो जर तुम्हाला घरी सुखरूप जायचं आहे, कारण तुम्ही जर नीट गाडी चालवत असाल। मी नीट गाडी चालवत होतो, मी माझ्या लेनमध्ये होतो, रिक्षावाल्यांनी येऊन मला त्याच्या मागच्या टायरने माझ्या पुढच्या टायरला कट मारून गेलं। तुमची चुकी नसतानाही तुम्ही त्या अपघातात सापडू शकता। तुम्ही कधीच तुमची गॅरंटी नाही देऊ शकत की मी चांगलं चालवतो, मी एका बाजूने चालवतोय। अरे उभे असलेल्या गाडीला पण गाड्या उडून जातात। रॅश ड्रायव्हिंग हल्ली नॉर्मल झालेलं आहे, आणि अँड राईड विथ रायडिंग गिअर्स, it's a most important thing. Without riding gears it's completely unsafe. आज मी पहिला ज्या कॉन्फिडन्सने गाडी चालवायचो तसा नाही चालू शकत, बिकॉज माझा राईटनी माझा उजवा गुडघा जो मला जेव्हा मला उडवलं आहे, त्यामुळे ती इंजुरी जी आहे, ACL लिगामेंट माझे फाटलेत, ते लवकर रिकवर होणाऱ्यातले नाही आहेत। थँक्यू। हो, ते आपण बसला करतो तसं आहे। ओके, तो फायनली मी आलो आहे माझ्या सेकंड होममध्ये। हे माझं सेकंड होम आहे, किंवा तुम्ही बोलू शकतात RCP इज मायका, माहेर आहे माझं। आणि आता सध्याच BKC सासर बनलं आहे, तिथं बोलायची गरज नाही। सासर का, तिथे खाण्यापिण्याचे वांदे होतात, बाकी माणसं तिथे चांगली आहेत। नवीन स्टाफ भेटला आहे, तो खूप छान आहे, सपोर्टिव्ह आहे। पण एकच आहे यार, खाण्याचे वांदे होतात आणि तसं वाईब्स नाहीत जसे RCPला आहेत, म्हणून ते माझ्यासाठी शेवटी सासर आहे आणि हे माझ्यासाठी माहेर आहे, माझं ऑफिस। चला लागूया आता कामाला, पोचलो ऑफिसला। सी यू, बाय।